नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलो आहोत. आजचा भाग खऱ्या अर्थाने एक नंबर होता. कारण या एपिसोडमध्ये एका बाजूला नंदिनीला तिच्या प्रयत्नांचं फळ मिळालं, तर दुसऱ्या बाजूला काव्य आणि पार्थचा रुसवा फुगवा पाहायला मिळाला. पण या सगळ्यावर कडी केली ती रम्याच्या नवीन प्लॅनने. आणि शेवटी एक असा मोठा ट्विस्ट येणार आहे, जो नंदिनीसमोर जीवा आणि काव्याच्या नात्याचं एक मोठं गुपित उघड करेल. चला तर मग पाहूया आजच्या भागात काय काय घडलं. एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहतो की रम्या आणि वसू आत्या कॅफेमध्ये सुनीताला भेटायला जातात. त्यांचा उद्देश काव्याच्या कथित बॉयफ्रेंडचा फोटो किंवा व्हिडिओ मिळवणे हा असतो. रम्या सुनीताला विचारते की काव्याच्या बॉयफ्रेंडचा फोटो आहे का, तेव्हा सुनीता स्पष्ट नकार देते. ती म्हणते, मला या प्रकरणाशी आता काहीही घेणं देणं नाही आणि मी तो फोटो डिलीट केला आहे. वसू आत्या तिला इमोशनल करण्याचा प्रयत्न करते, पण सुनीता आपल्या मतावर ठाम राहते. ती मानिनीवर खूप चिडलेली असते आणि म्हणते, मानिनी माझ्यासाठी त्या दिवसापासूनच मेली आहे. सुनीताच्या या स्पष्ट भूमिकेमुळे वसू आत्या आणि रम्याला धक्का बसतो, पण त्याचसोबत एक खात्रीही पटते की सुनीता मानिनीला आता कोणतीही गोष्ट सांगणार नाही. दुसऱ्या बाजूला नंदिनी आजीच्या हाराच्या शोधात वेदांच्या आईवडिलांना भेटायला गेली असते. वेदांची आई काकू नंदिनीला लगेच ओळखते, कारण नंदिनी आनंद निवासची सर्वेसर्वा आहे. काकू मोठ्या प्रेमाने नंदिनीच्या तब्येतीची चौकशी करतात. नंदिनी हाराबद्दल काही बोलण्याचं टाळत असते, पण वेदांत लगेच विषय काढून सांगतो की हा हार घेण्यासाठीच नंदिनी इथे आली आहे. नंदिनीच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून काकूंना नक्कीच काहीतरी गडबड आहे याची कल्पना येते. नंदिनी सांगते की हा हार तुमच्या गळ्यात खूप शोभून दिसतोय, पण काकू काही ऐकत नाहीत. त्या नंदिनीच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून कोणताही प्रश्न न विचारता तो हार काढून तिच्या हातात देतात. हा आमच्या दोघांकडून तुझ्या लग्नाची भेट आहे असं म्हणून त्या नंदिनीला आशीर्वाद देतात. नंदिनीला खूप आनंद होतो. हा हार आता जीवाला परत त्याचं हसू मिळवून देण्यासाठीचा तिचा शेवटचा प्रयत्न असेल असा निश्चय नंदिनी करते. इकडे घरी परतल्यावर रम्या आणि वसू आत्या हार मानत नाहीत. सुनीताने मदत न केल्यामुळे रम्या आता एक मोठा आणि धोकादायक प्लॅन बनवते. ती वसू आत्याला सांगते की तिच्या मैत्रिणीचा भाऊ एक मोठा हॅकर आहे आणि त्याच्या मदतीने त्या पेनड्राईव्हमधील संपूर्ण डेटा रिकव्हर करणार. वसू आत्या थोडी घाबरते, पण रम्या तिला समजवते की हा प्लॅन मानिनीसाठी नाही तर पार्थसाठी आहे. एकदा का डेटा रिकव्हर झाला आणि त्यात काव्य आणि जीवाच्या अफेअरचे सत्य समोर आलं की पार्थ स्वतः काव्याला घराबाहेर काढील असं रम्याचं मत असतं. गुरुजींनी सांगितलेल्या भाकितावर विश्वास ठेवून रम्या आता आपला डाव खेळायला सज्ज होते. काव्याची महत्वाची परीक्षा असते. तिकडे परीक्षा हॉलबाहेर आपला पार्थ चिंताग्रस्त होऊन फेऱ्या मारत असतो. पिहू त्याला बघते आणि त्याची मस्करी करते. नंदिनीसोबत काव्या घरी येते. पार्थ लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू करतो. पेपर कसा गेला, वेळ पुरला का, सगळे प्रश्न सोडवले ना. काव्या खूप आनंदात असते आणि पार्थला सांगते, मला पेपर खूप सोप्पा गेला. तेव्हा पिहू पार्थला चिडवते की काव्याचा पेपर होता, पण फेऱ्या मात्र पार्थ दादा मारत होता. यावर पार्थ लगेच रुसतो. सकाळी मला घ्यायला येऊ दिलं नाहीस ना, पेपर झाल्यावर फोन केलास असं म्हणत तो आपला बोका फुगवतो. काव्या लगेच त्याला मिठी मारून सॉरी म्हणून त्याचा रुसवा काढते. देशमुखांच्या बोक्याला सरप्राईज द्यायचा आहे असं म्हणून ती त्याला आणखी चिडवते. दोघेही एकमेकांवरचा लटक्या रागातला जीव व्यक्त करतात आणि पार्थचा रुसवा क्षणात दूर होतो. आता पुढील एपिसोडमध्ये एक मोठा भावनिक ट्विस्ट येणार आहे. देशमुख कुटुंबात पाणीपुरी पार्टी सुरू असते आणि सगळेजण एन्जॉय करत असतात. पाणीपुरी खाताना काव्याला अचानक जोराचा ठसका लागतो. पार्थ तिला शांत करण्यासाठी पाणी देतो, पाठीवर चोळतो, पण काही फरक पडत नाही. नेमक्या त्याच वेळी जीवा पुढे येतो आणि काव्याच्या डोक्यावर एक विशिष्ट पद्धतीने टॅप करतो. हा स्पर्श होताच काव्याचा ठसका लगेच शांत होतो. हे बघून बाजूला उभी असलेली नंदिनी थक्क होते. ती जीवाला थेट विचारते, हे जीवा, काव्याच्या डोक्यावर टॅप केल्यावर तिचा ठसका शांत होतो, ही तिची सवय तुला कशी माहिती? नंदिनीच्या या प्रश्नावर जीवाच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडतो आणि त्याचे तुकडे होतात. प्रेक्षकांनो, नंदिनीसमोर काव्य आणि जीवाच्या नात्याचं हे सत्य उघड होईल का? जीवा काय उत्तर देईल? नंदिनी यावर विश्वास ठेवेल की नाही? हे पाहण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.